मुलांनो, पहिल्या भागामध्ये आपण द कॉप अँड द अँथेम या कथेचा जो पहिला भाग बघितला आणि त्यात आपण पाहिलं की सोफी अरेस्ट होण्यासाठी प्रयत्न करतोय. दोन प्रयत्न त्याने केले. पहिल्यांदा एका सुंदर अशा हॉटेलमध्ये, लक्झरियस कॅफेमध्ये त्याने स्वतःला बिन पैसे देता खाऊन अटक होते का बघितलं. त्याच्यानंतर त्याने एका सुंदर असणाऱ्या दुकानावर बाहेर जी काच आहे त्या काचेवर दगड फेकला आणि अटक होते का बघितली. दोन्ही वेळा तो अयशस्वी झाला. आता तिसरा प्रयत्न बघूया आज आपण. ऑन द अपोजिट साइड, अपोजिटला, पुढच्या बाजूला ऑफ द स्ट्रीट, रस्त्याच्या पुढच्याच बाजूला वॉज अ रेस्टॉरंट. तिथे एक हॉटेल होतं, रेस्टॉरंट होतं. आता ते कॅफे नव्हतं. ऑफ नो ग्रेट प्रिटेन्शन्स, तिथं काय फार मोठं प्रिटेन्शन केलेलं नव्हतं. तिथं काय फार मोठा आव आणलेला नव्हता त्यानं, साधं सुद्धा होतं. इट कॅटर्ड, कारण ते हॉटेल खाऊ घालत होतं, टू अ लार्ज ॲपेटाइट्स, हौशी मंडळींना. ॲपेटाइट जे खाण्यावर प्रेम करतात, अशा भुकेलेल्यांना, आधाशांना खाऊ घालणारं धाबा टाईप हॉटेल होतं. आणि मॉडेस्ट पर्सेस, आणि चांगलं चांगलं खाऊन सुद्धा कमी किमतीत पाहिजे. पर्स मॉडेस्ट होती त्यांची, म्हणजे कमी मिळकत असणारी मंडळी. स्वस्त हॉटेल आहे म्हणून त्या हॉटेलमध्ये जेवायला येत होती, असं हॉटेल होतं. तिथं काही ड्रेसचा वगैरे, कपडे कशी असावी असं काही रूल नव्हता. इट्स क्रॉकरी, तिथं असणारी क्रॉकरी, तिथं असणारी ती चिनी मातीची असणारी भांडी, अँड ऍटमॉस्फिअर, आणि तिथलं असणारं सगळं वातावरण होतं ते ठीक होतं. वर्दळ होती तिथे हॉटेलमध्ये, भरपूर गिराईक असायचं. इट्स सूप अँड नॅपरी थिन, तिथं असणारं सूप होतं आणि तिथं असणारी नॅपरी होती, नॅपकिन्स होते तिथं असणारे, किंवा जे टेबलवर अंतरायचं जे कापड होतं हे सगळं थिन होतं, म्हणजेच हलकं होतं. फार किमती वस्तू तिथं काही नव्हत्या. इन टू धिस प्लेस, आणि अशा धाबा टाईप हॉटेलमध्ये जाणं, इन टू धिस प्लेस, अशा प्लेसला, अशा ठिकाणी, सोफी बी टूक हिमसेल्फ, सोफी तिथं स्वतःला घेऊन जाऊ शकत होता विदाउट चॅलेंज. त्यात काही आव्हान नव्हतं. तिथं कोण वेटर वेलकम करायला नव्हता. ऍट अ टेबल, एका टेबलवर ही सॅट, तो बसला, अँड कन्झ्युम्ड, आणि त्यानं खाल्लं. तर काय काय खाल्लंय त्यानं? बिफस्टिक खाल्ल्या, हा, गोमांस खाल्लं म्हणा, फ्लॅपजॅक्स, हे तिकडे अमेरिकेचे पदार्थ आहेत. डोनट्स खाल्ले, डोनट्स माहित आहेत तुम्हाला, अँड पाय, हे पदार्थांची नाव आहेत. हे हॉटेलमध्ये पदार्थ त्यानं खाल्ले. अँड देन ही टोल्ड द वेटर, आणि मग वेटरला सांगतोय द फॅक्ट, वस्तुस्थिती सांगितली त्यानं वेटरला. काय सांगितली वस्तुस्थिती? दॅट द मायनेस्ट कॉइन, फक्त माझ्याकडं सगळ्यात कमी किमतीचं कॉइन आहे, म्हणजे $1 आहे. अँड हिमसेल्फ वेअर टोटल स्ट्रेंजर्स, आणि त्याला टोटल होणारी जी बिलाची रक्कम आहे ती स्ट्रेंजर आहे, ती कधी त्याने बघितलेली पण नाही. हे वेटरला सांगितल्या. तो पुढे सांगतोय, नाऊ गेट बिझी, आता कामाला लाग, अँड कॉल अ कॉप, आणि कॉपला बोलव, सेड सॉफी, सॉफी म्हणतोय. अँड डोंट कीप अ जंटलमॅन वेटिंग, आणि जंटलमॅन सारखा इथं वेटिंग करत बसू नकोस. नो कॉप फॉर यू, तुझ्यासाठी कॉप नकोच, सेड द वेटर, वेटर म्हणतोय. अँड विथ अ व्हॉइस लाईक बटर केक, कर्कश आवाज काढला त्यानं, बटर केक सारखा आवाज काढला म्हणजे. अँड आय, आणि त्याचे डोळे लाईक अ चेरी, डोळे लाल भडक केले चेरी सारखे. इन द मॅनहॅटन कॉकटेल, ही दारू आहे, त्या मॅनहॅटन कॉकटेलवर चेरी असते, आणि त्यासारखे लाल भडक डोळे केले. आणि तो म्हणतोय, हे कॉन, आपल्या दुसऱ्या त्यानं मित्राला हाक मारली हॉटेलमधल्या वेटरला. आणि मग दोघे एकत्र आले. नीटली अपॉन हिज इयर, अगदी व्यवस्थित त्याच्या कानावर त्याला आपटलाय. ऑन द कॅल्स पेमेंट, त्या खरबडीत असणाऱ्या रस्त्यावर त्याला कानावर फेकला. टू वेटर्स पिच्ड सोफी, दोन वेटरनी सोफीला पिच केलं, फेकून दिलं, चेचलं, चांगलं टाकलं. ही रोज, आणि सोफी उठला.
राईटचा भूतकाळ आहे. जॉईंट बाय जॉईंट, सांध्या सांध्यानं उठला म्हणजे टप्प्या टप्प्यानं उठला, एकदम खडीशी उठता आलं नाही मारल्यामुळं. ऍज अ कार्पेंटर्स रूल्स ओपन, जसा कार्पेंटरचा रूल म्हणजे ती पट्टी ओपन होते, जसं की कार्पेंटर पूर्वी अशी घडी असलेली पट्टी असायची, जशी ती पट्टी ओपन होते तसा हा ओपन झाला. तिथं अ आणि कार्पेंटर शब्द जोडून आलाय, पण तो अ कार्पेंटर म्हणजे ते चूक आहे प्रिंटिंग मधली. तर तुम्ही असंच वाचा तिथं, तो कार्पेंटरच्या रूल प्रमाणे कार्पेंटरची जी पट्टी असते मापायची त्याच्यासारखा उठला, कट 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 आवाज करत. अँड डस्टेड हिज क्लोथ डस्टेड केले, धूळ झाडली कपड्यावरची. अरे सीम, आणि अटक होणं आता त्याला वाटायला लागलं. सीम वाटणे, सीम नाऊ बट अन इल्युझिव्ह ड्रीम. अटक होणं त्याला भ्रामक स्वप्न वाटायला लागलं, इल्युझिव्ह ड्रीम वाटायला लागलं, कठीण स्वप्न वाटायला लागलं. ऍक्च्युली इल्युझिव्ह म्हणजे भ्रामक, हा भ्रमच आहे असं त्याला वाटायला लागलं. द आयलँड सीम्ड फार अवे, आणि ते जे आयलँड होतं, तुरुंग होतं, खूप दूर वाटायला लागलं त्याला. अ पोलिसमॅन हु स्टूड, तिथे एक पोलीस उभा होता. बिफोर अ ड्रग स्टोअर, ड्रग स्टोअरच्या पुढं एक पोलीस उभा आहे. 2 डोअर्स आले, मेडिकलच्या पुढंच तिथं पोलीस उभा आहे. 2 फक्त दरवाजे, म्हणजे लगेचच तिथं पोलीस उभा आहे, 2 घरं पलीकडच. लाफ, हसला, अँड वॉक डाऊन द स्ट्रीट, आणि रस्त्यानं चालत गेला, कारण हॉटेलवाल्याची तक्रार नव्हती, तेव्हा अटक करायचा काही संबंधच नव्हता. सोपी वॉज सीज्ड, सोपी अक्षरशः पछाडला. सीज्ड विथ अ सडन फिअर, अचानक असं भीतीनं त्याला पछाडलं. त्याला असं वाटलं दॅट सम ड्रेडफुल एन्चॅन्टमेंट, कुठली तरी भयंकर अशी, भयानक अशी, ड्रेडफुल अशी जादू हॅड रेंडर्ड हिम, त्या जादूनं त्याला चेंज केले, रेंडर केले, रूपांतरित केले. इम्युन टू अरेस्ट, अरेस्ट पासून मुक्तता, कधीच त्याला अटक होणार नाही अशी जादू त्याला त्याच्यावर झालेली आहे असं त्याला वाटायला लागलं. ही वॉज इन अ स्टेट ऑफ पॅनिक, तो पॅनिकच्या स्टेटमध्ये गेला, त्याला खरं वेळ लागायची वेळ लागली. अँड व्हेन ही केम अपॉन अनदर पोलिसमॅन, तो दुसऱ्या पोलिसमॅन जवळ गेला. लाउंजिंग ग्रँडली, तो पोलीस तिथं निवांत फिरत होता, रुबाबात, ग्रँडली. तिथं हा गेला. इन फ्रंट ऑफ अ ग्लिटरिंग थिएटर, एक ग्लिटरिंग करणार, चकाकणार, विद्युत रोषणाई केलेलं एक थिएटर होतं, आणि त्या थिएटरच्या पुढं पोलीस होता. तिथं हा गेला स्वापी. ही कॉट, आणि स्वापीला सापडलं. ऍट द इमिजिएट स्ट्रॉ, स्वापीला काडीचा आधार सापडला, स्ट्रॉ सापडला. ऑफ डिसऑर्डरली कंडक्ट, आता आपण कसली कंडक्ट करायची, कसली वर्तणूक करायची, डिसऑर्डरली, बेकायदेशीर. म्हणजे बुडत्याला आधार सापडतो काडीचा, तसं ह्याला काडीचा आधार सापडला. त्याने ठरवलं की आपण डिसऑर्डरली कंडक्ट करायचं. ऑन द साइडवॉक, आणि मग रस्त्याच्या कडेलाच, फुटपाथवरच सोपी बिगॅन टू एल, सोपी एलिंग करायला लागला, ओरडायला लागला. ड्रंकन गिरबिश, पिलेल्या माणसासारखं, ड्रंकन माणसासारखं गिरबिश करायला लागला, बडबड करायला लागला. ऍट द टॉप ऑफ हिज हार्श व्हॉइस, हार्श व्हॉइसच्या टॉप, कठोर आवाज, तोही टॉपचा आवाज काढला त्यानं. ही डान्स, नाचायला लागला. हॉल्ट, केकाटायला लागला, ओरडायला लागला. रेव, बडबडायला लागला. अँड अदरवाईज जणू काय डिस्टर्ब द स्काईज, जणू काय आकाशाला डिस्टर्ब करायला लागलाय. तिथल्या जागेला नव्हे, त्या थिएटर मधल्या लोकांना नव्हे, आकाशालाच त्याला डिस्टर्ब करायचंय, अशा प्रकारे ओरडायला लागला. द पोलिसमॅन मिअरली ट्विल्ड हिज अ क्लब, पोलिसानं केवळ आपली काठी फिरवली, ट्विल्ड केली त्याची काठी. टर्न हिज बॅक टू सोपी, सोपीकडे बॅक केली, पाठ केली. अँड रिमार्क टू अ सिटीजन, एका नागरिकाला, एका माणसाला तो म्हणतोय,
धिस इज वन ऑफ द येल लॅड सेलिब्रेशन. हा जो पोरगा आहे ना, हा लॅड आहे ना, हा एल कॉलेजच्या सेलिब्रेशन मधला आहे. द गुज एग्स दे गिव्ह, त्यांनी राजहंसाची अंडी दिलेली आहेत. गुज हा एक राजहंसाच्या जातीतला पक्षी, त्याची अंडी दिलेली आहेत त्यांनी टू द हार्टफोर्ड कॉलेज. हार्टफोर्ड कॉलेजला त्यांनी आज अंडी भेट दिलेली आहे. त्याचा उत्सव होता. नॉइझी आहे, दंगा करतोय, बट नो हार्म्स. पण तो कुणाला काही हार्म करणार नाही, इजा करणार नाही. वी हॅव इन्स्ट्रक्शन्स, आम्हाला सूचना आहे टू लेट देम बी, त्यांना जाऊ दे, जरी दंगा केला तरी काय त्यांना ताब्यात घेऊ नका, आम्हाला वरून ऑर्डर आहे. हो, डिस्कन्सोलेट, हे ऐकल्यावर स्वापी डिस्कन्सोलेट झाला, खूप दुःखी झाला, अशांत झाला, अस्वस्थ झाला. सोफी स्टॉप, आणि त्यानं स्टॉप केलं, बंदच केलं. इज अ अनअव्हायलिंग रॅकेट. हा अनअव्हायलिंग, न उपयोगी पडणारा, अव्हायल म्हणजे उपयोगी पडणे, अनअव्हायलिंग रॅकेट, बिनकामाचा रॅकेट दंगा त्यानं बंद केला. वुड नेव्हर अ पोलिसमॅन ले हँड्स ऑन हिम. वुड नेव्हर अ पोलिसमॅन, एकही पोलिसमॅन आपल्यावर हात टाकणार नाही का, म्हणजे मला ताब्यात घेणार नाही का, प्रश्न पडला त्याला. इन इज अ फॅन्सी, आणि आपल्या फॅन्सी मध्ये, आपल्या वेडामध्ये, द आयलँड सीम्ड, आणि त्याच्या या वेडामध्येच त्याला ते आयलँड, ते तुरुंग वाटायला लागलं. सीम्ड अँड अनअटेनेबल आर्केडिया, हे कधी न प्राप्त होणार, अनअटेनेबल, कधी प्राप्त होणार नाही असा आर्केडिया, असं नंदनवन वाटायला लागलं त्याला. ही बटन हिज अ थिन कोट, त्यानं आपल्या फटक्या कोट बटन्स घातलीत. अगेन्स्ट द चिलिंग विंड, चिलिंग विंड होती, अक्षरशः गारटणारी थंडी होती. हिवाळा चालूच होणार होता आणि थंडी पडायला स्टार्ट झाला होता, आणि त्यानं थंडी वाजू नये म्हणून बटणं घातलेले. इन अ सिगार स्टोअर, एका सिगारेटच्या दुकानात, ही सॉ अ वेल ड्रेस्ड मॅन, त्यानं बघितलं एक माणूस सुटापुटात व्यवस्थित होता. लाइटिंग अ सिगार, सिगार पेटवली होती त्यानं. ऍट द स्विंगिंग लाईट, स्विंगिंग होणाऱ्या, चमकणाऱ्या लाईटला त्यानं तिथं सिगारेट पेटवली. सिगारेटच्या बाहेर दुकानात बघितलं असेल काहीतरी तुम्ही, स्विंगिंग लाईट असते, लाईटच असतो तो. सिगारेट पेटवली, तो सिगारेट पेटवत असणारा माणूस तिथं होता. ही हॅड सेट हिज अ सिल्क अम्ब्रेला, आणि त्यानं त्याची रेशमी छत्री, किमती छत्री होती, सिल्कच्या कापडापासून बनवलेली सिल्क अम्ब्रेला, बाय द डोअर, त्यानं ती डोअर जवळ ठेवली होती. ऑन एंट्रिंग, प्रवेशद्वाराजवळ ठेवली होती. अँड सँडर ऑफ, आणि तो सॉरी ही हॅड सेट हिज अ सिल्क अम्ब्रेला बाय द डोअर, त्यानं त्याची सिल्क अम्ब्रेला डोअर जवळ ठेवलेली होती. ऑन एंट्रिंग, प्रवेशद्वाराजवळच तिथं. सोफी स्टेप इनसाइड, सोफीनं एक स्टेप आत पाऊल टाकलं. ग्रॅब द अम्ब्रेला, अम्ब्रेला पकडली. अँड सँडर ऑफ, आणि निसटला. निसटला म्हणजे वेगाने पळालेला नाही, निवांत चालत निघालाय. विथ इट स्लोली म्हटलंय, चालत चालत रिलॅक्स मध्ये निघालाय. का तर त्याला पकडलं जायचं होतं, स्वतःलाच अटक करून घ्यायची होती. द मॅन ऍट द सिगार लाईट, आणि मग तो सिगारेट पेटवलेला माणूस फॉलोड, तो मागणं आला. हॅस्टिली, घाईघाईत आला मागणं. माय अम्ब्रेला, अरे माझ्या छत्री. ही सेड स्टर्ली, तो रागानं म्हणतोय, कठोरपणे म्हणतोय. ओ इज इट, हा ही वय, स्निअर्ड सोफी. सोफी किंचाळत होतं, ही ऍडिंग इन्सल्ट टू अ प्रेटी लार्सनी, ह्या प्रेटी लार्सेनीचा, पेट्टी लार्सेनी, पेट्टी असणाऱ्या, क्षुल्लक असणारी जी लार्सेनी आहे, चोरी, क्षुल्लक चोरीचा आळ घेतोय असा आव आणत त्याला स्वापी म्हणतोय, ही वय. वेल ठीक आहे, व्हाय डोंट यू कॉल अ पोलिसमॅन, का पोलिसाला बोलवत नाहीस. आय टुक इट युअर अम्ब्रेला, तुझी छत्री आहे ना, मी घेतली पंचाने. बोलो, व्हाय डोंट यू कॉल अ कॉप, का बोलवत नाहीस कॉपला. देअर स्टँड्स वन, टोक, त्या तिथे एक जण उभा आहे ऑन द कॉर्नर, कॉर्नर उभा आहे, बोलव त्याला. द अम्ब्रेला ओनर स्लोड हिज स्टेप्स, छत्रीच्या मालकानं आपली पावलं हळू केली. सोफी डीड लाईकवाईज, सोफीनं पण तसंच केलं, त्यानं पण पावलं स्लो केली.
विथ अ प्रिमोनिशन. त्याला पूर्व सूचना मिळाली, पूर्व कल्पना झाली. त्याला जाणवलं दॅट लक वुड अगेन रन, नशीब पुन्हा रन होणार आहे, नशीब पुन्हा पळणार आहे अगेन्स्ट हिम, नशीब पुन्हा त्याच्या विरोधात जाणार हे त्याला कळालं. द पोलिसमॅन आयड, पोलिसाची नजर होती ऍट द टू, दोघांवरही नजर होती यातल्या कुणाला अटक करायची म्हणून. क्युरियसली, उत्सुकतेनं पोलीस दोघांकडेही बघत होता. ऑफकोर्स सेड द अम्ब्रेला मॅन. आणि मग तो छत्रीचा जो मालक होता तो म्हणतोय, अर्थातच वेल यू नो, तुम्हाला माहित आहे हाऊ दिस मिस्टेक्स ऑकर, ह्या मिस्टेक्स कशा घडतात तुम्हाला पण माहितच आहे. इफ इट इज युअर अम्ब्रेला, अहो जर काही तुमची छत्री असेल तर घ्या. आय होप, मी अपेक्षा करतो, यू विल एक्सक्यूज मी, अपेक्षा करतो की तुम्ही मला माफ कराल. आय पिकड इट अप, अहो मी पण ती पिकअप केली होती, मी पण ती उचलून आणली होती दिस मॉर्निंग, आज सकाळीच मला पण ती सापडली होती इन अ रेस्टॉरंट, एका हॉटेलमध्ये मला ती सापडली होती. इफ यू रिकग्नाइज इट, आणि जर का तुम्हाला ती रिकग्नाइज झाली असेल, ओळखली असेल ऍज युअर्स, जर तुम्हाला ती तुमची आहे जर असं वाटत असेल, व्हाय, मग मी तर का, कशासाठी, आय होप यू विल, मला वाटतं की तुम्ही ती घ्या. अशा प्रकारे त्या अम्ब्रेलाच्या मालकाने सांगितलं, त्यानं पण ती सकाळीच कोणाकडे उचलली होती. हे ऐकल्यावर सोफी म्हणतोय, ऑफकोर्स इट्स माइन, अर्थातच ही माझीच आहे. सेड सोफी सॅवेज, रागानं म्हणतोय, सॅवेजली म्हणतोय माझीच आहे. द एक्स अम्ब्रेला मॅन रिट्रीटेड. एक्स अम्ब्रेला मॅन जो होता, छत्रीचा पहिला मालक, त्यानं रिट्रीट घेतली, माघार घेतली. द पोलिसमॅन हरीड, आणि पोलीस घाईघाईत गेला टू असिस्ट, मदत करायला. अ टॉल ब्लॉन्ड, एक उंच ब्लॉन्ड युवती होती, पिवळ्या रंगाचे केस असणारी, तिला मदत करायला गेलाय. इन अन ऑपरा क्लोक. ओपरा क्लोक हा एक ड्रेसचा प्रकार आहे. ओपरा क्लोक मध्ये असणारी युवती होती, अक्रॉस द स्ट्रीट, रस्त्याच्या पलीकडे होती, तिला मदत करायला गेलाय. इन फ्रंट ऑफ अ स्ट्रीट कार, रस्त्यावर असणाऱ्या एका कारच्या समोरच्या बाजूला ती स्त्री होती. दॅट वॉज अप्रोचिंग 2 blocks अवे, आणि ती जवळजवळ 2 ब्लॉक म्हणजे दुसऱ्या नंबरच्या चौकाजवळ होती. तिकडून कार येत होती आणि त्या कारच्या जवळ तिथं ती स्त्री होती. आणि हा त्या स्त्रीला मदत करायला गेलाय, इथली भांडणं सोडली त्याने, याच्याकडे लक्षच दिलं नाही. आता आपण पुढचा भाग जो आहे तो, त्यामध्ये ह्या स्टोरीचा एंड कसा झालाय ते बघणार आहे. खूप इंटरेस्टिंग एंड आहे याचा. तुम्ही हा पहिला भाग बघा, दुसराही बघा, आणि मग तिसरा भाग बघा. धन्यवाद.